हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. धर्मरायानं महाभारतांतो तो नारदालागी निमगिता तीर्थयात्रा केल्लरी कसं प्रयोजन असं तीर्थयात्रेंत कसलच कडे ऐहिका मुष्मिका फल मेळटा म्हणून तेन्ना नारद सांगताची तुगेले आज्जो भीष्मान पुलस्त्य ऋषीले निमगिलेली यांचे विशय तेन्ना पुलस्त्य ऋषीन भीष्माक कसं सांगिले तेंची हांव सांगता म्हूण सांगून तशी पुलस्त्य ऋषीले कशी सांगला पळय तशीची सुरवे पुष्कर तीर्थ महात्मे सांगले. पुष्कर तीर्था दुखून ತಂದುಲಿಕಾಶ್ರಮ ತೈದುಕುನು ಮುಕಾರಿ ಅಗಸ್ತ್ಯ ತೀರ್ಥ यात्रा वचुका म्हळ्यार यात्रे वतना खंय दुखून कशें वचुका म्हणस. आतां आमकां एक हांगा मस्त बसाचे यात्रा म्हणून करायची ताची तांणी नॉर्था वतना नॉर्थांतूंची लागी लागी कशी वच्चे त्या रितीर वचून एक यात्रा करचे पॅकेज टूर म्हणटा पळय तशी सवतान तो सवताचे जाल्यार पांडवांक गेले तीर्थ यात्रा कशी आशिल्ली म्हळ्यार खंय दुखून खंय वचुका म्हळ्यार खंयची तीर्थक्षेत्रां दुखून खंयची तीर्थक्षेत्रां वचुका म्हणून शास्त्रांत तो सांगला पळय तशी तांणी तीर्थक्षेत्र यात्रा केला. म्हळ्यार एक तीर्थक्षेत्र नॉर्थांत एक तीर्थक्षेत्र नंतर वचे तीर्थक्षेत्र सौतांत ताजे मध्ये नॉर्था मस्त तीर्थक्षेत्र मेळटा जाल्यार तशें ना खंय दुखून खंय वचुका थंय वचून वापस नॉर्था वचून तीर्थयात्रा कंटिन्यू केलेली आसता तांणी तशी त्या रितीर आतां तीर्थयात्रा कशी करता तें सांगला तांणी. तशी मुखारी अगस्त्य तीर्थ यात्रा जाल्ली नंतर थंय दुखून कण्वाश्रमा वचुका कण्वाश्रमांत पितृ देवतेंक म्हळ्यार पितृतर्पण त्या परी केल्यार सकल इश्टार्थ मेळटा म्हूण ताजे नंतर कण्वाश्रमा दुखून तांचे पुरे कर्मानुष्ठान केले नंतर त्या आश्रमा दुखून यात्रार्थी कोण यात्रा करता पळय तो ययातीन स्वर्गा दुखून च्युत जावन भुंयचेर पडलेले पवित्र स्थळ आसा त्या पवित्र स्थळाक वचुका थंय चमकल म्हूण जाल्यार ताका कितलीकी अश्वमेध याग केलेले महाफल मेळटा म्हूण ताका ययाती पतना भूमी म्हणटाची. ययाती पतना भूमीत नंतर महाकालक्षेत्रा वचुका थंय तशीची पुराय कडेन आतां टुरा वचचें म्हळ्यार मेळ्ळेलें खावचें आतां हांगा पळय आमगेले टूर पिकनीक पळय जाल्ला मेळ्ळेलें खावचें जेवचें हें करचें नियत आहार नियत इंद्रिय म्हळ्यार जितेंद्रिय नियत आहार तशी पुराय यात्रा कोरका म्हणून मेळ्ळेलें खावचें ना. तशी थंय महाकालक्षेत्रांत तशीची नियत आहार मौन जितेंद्रियत्व पुरे सुका हे पळय व्रत नियम म्हणटा ते महाकालक्षेत्रा एक कोटी तीर्थ म्हूण आसा थंय स्नान कोरका थंय अश्वमेध यागाचें फल मेळटा म्हूण. महाकालक्षेत्रा यात्रेचे नंतर भद्रवटी भद्रवट तीर्थ म्हळ्यार थंय कोण आसूचें म्हूण म्हळ्यार ईश्वरान आसूरचें थंय ईश्वराक संदर्शन करून कोण तागेलें अर्चन करता ताका सहस्र गोदान केलेलें पुण्यफल मेळटा खंय. आनी मेल्ली नंतर गणपत्य म्हूण म्हळ्यार गणपत्य पावता म्हळ्यार तो शिवाल गणान तूं एकलो जेता म्हूण सांगून तशी जन्म हांगा इहांतूय संपत समृद्ध जाता हांगा खंय भद्रवट तीर्था चमकलेले जन भद्रवट तीर्था नंतर नर्मदा न्हंयची तीरार वचून त्या नर्मदा न्हंयंत विद्युक्त
स्नान करून पितृदेवतेंक पितृदेवतेंक देवींक पुरे जलतर्पण दिवका म्हणस ताका अग्निष्टोम याग केलेले फल मेळटा म्हण. थंय दुखून सिंधू न्हंयचे दक्षिण तीरा वचुका थंय ब्रह्मचर्य व्रतानुष्ठान कोरून समुद्र स्नान केल्ली म्हूण जाल्यार थंय तशीच अग्निष्टोम यागाचे फल मेळटा, स्वर्गय मेळटगे ताका. सिंधू नदी स्नान जाल्ले नंतर चर्मणमती न्हंयचे तीरा वचून थंय नियमानुष्ठान करून नदी स्नान केल्ले म्हूण जाल्यार थंय रंती देवान केल्लेले अग्निष्टोम याग आसा पळय ते याग केल्लेले तितले फल मेळटा. चर्मणवती नंतर अर्बुद पर्वत आत्ताय माउंट अबू म्हणटात ताका, अर्बुद पर्वत म्हणून तेदना आत्ताय असते माउंट अबू म्हणटात ते अर्बुद पर्वता लागीं एक सुरंग शिल्के सुरंग त्या भुंयचे भितर ते अर्बुद पर्वता लागीं वशिश्ठ आश्रम आसा. त्या आश्रमांत थंय पुरे नियमार राबून घेवन एक रात्री त्या वशिश्ठ आश्रमांत राबले म्हूण जाल्यार सहस्र गोदान केलेले महाफल मेळटा म्हूण. मागीर वशिश्ठ आश्रमा लागीं पिंगतीर्थ म्हणलेलें एक पुण्यक्षेत्र आसा, पुण्यतीर्थ आसा. ते पिंगतीर्थांत स्नान केल्यार एक म्हळ्यार शत म्हळ्यार 100 कपिल धेनू दान केलेले फल मेळटा म्हूण सांगून आसा. मागीर ही वशिश्ठ आश्रमा या अर्बुद पर्वता यात्रा वशिश्ठ आश्रमा यात्रा पिंग सरोवरांत स्नान चकड केल्ली नंतर उत्तमोत्तम जावन वचचें प्रभास तीर्थ म्हणलेलें पुण्यक्षेत्र मेळटा. थंय अग्नी निजस्वरुपार आस म्हूण म्हणटाची वायू सकुतो तशी देवतेंक हवीस व्हरची ताणें अग्नीन हें पुरे गोतच न्हू पुरे जनाक. तशी प्रभास तीर्थांत पवित्रात्म जावन जितेंद्र जावन स्नान केलेलो अग्निष्टोम अतिरात्र याग केल्लेले फल पावता म्हूण म्हणटाची. सरस्वती प्रभास तीर्थक्षेत्रा नंतर सरस्वती आनी सागर संगम सरस्वती न्हंय खंय समुद्रा वचून मेळटा पळय त्या स्थानाक थंय खाली ते संगमा वचून पावली कुडलेची सहस्र धेनुदान केलेले फल स्वर्ग मेळचे तसल फल तेजस्वी जेवचे पुरे जाता. मागीर थंय 3 दीस 3 रात्री थंय नित्याची त्रिकाल स्नान करून पितृदेवतेंक तर्पण पुजा सकड केल्ले म्हूण जाल्यार अश्वमेध याग केलेले फल मेळटा म्हूण. सरस्वती सागर संगमा तीर्थयात्रे जाल्ले नंतर वरदान म्हणलेलें पुण्यतीर्थ त्या पुण्यतीर्था लागींची दुर्वास महर्षीन विष्णूक वरदान केलेलें वरदान तीर्थ म्हणून म्हणटाचे. ते वरदान तीर्थांत एक नियमपूर्वक म्हळ्यार व्रत नियम दवरून घेवन नियमपूर्वक स्नान करून कोरका जाल्ले सर्व कार्य करतना सहस्र गोदान गेले दिल्लेले पुण्य मेळ्ळे. थंय दुखून द्वारका थंय पिंडारक तीर्थांत स्नान कोरका ताका स्वर्ण प्राप्ती जाता म्हणटाची. त्या तीर्थांत एक विचित्रच कसले म्हळ्यार कमल फूल आनी त्रिशूल चिन्हेचे स्वर्ण नाण्य ते सरोवरांत आजिकय आसा म्हणटाचे. त्या स्वर्ण नाण्या वयर कमला फुल्लाचे चिन्ह त्रिशूला चिन्ह पिंडारक क्षेत्राचे सरोवराच्या उदकांत आजिकय ते स्वर्ण नाण्य आसा म्हणटाचे. त्या पिंडारक तीर्थांत महादेवाल सानिध्य आसा म्हणटाचे. ते द्वारवती क्षेत्र म्हळ्यार द्वारका क्षेत्र पिंडारक तीर्थ स्नान करून यात्रार्थी मागीर सुरवे सरस्वती सागर संगम जाल्लो आतां सिंधू न्हंयचे सागर संगम स्थान थंय वचचें. थंय वरुण तीर्थ म्हूण आसा थंय स्नान करचें. पितृदेवतेंक ऋषींक देवतेंक विद्युक्त तर्पण करचें. तशें म्हूण जाल्यार वरुण लोक वचून पावता तो म्हणटाचे. थंय शंकुकर्णेश्वर म्हूण आसा. त्या शंकुकर्णेश्वर देवाक भक्तीन अर्चन केल्यार अश्वमेध यागाचे 10 वंट्यान फल मेळटा म्हूण म्हणटात. सिंधू सागर संगमांतुले वरुण तीर्थांत स्नान करून थंय प्रदक्षिण करून दमी तीर्था वचुका. दमी तीर्थ सर्व पापहर जावन आशिल्लें म्हूण म्हणटाचे. तशी थंय ब्रह्म थंय परमात्माल उपासन करतर आसता म्हूण म्हणटाचे. ते दमी तीर्थांत स्नान केल्यार तो जन्मा दुखून कसल पाप केला तान दुखून विमुक्त जाता म्हूण म्हणटाचे. तो दमी महर्षीक सर्व देवतेन स्तोत्र केलेलो जाग कयतो. तशी त्या महर्षील अनुग्रहा निमती थंय सुद्दां दमी तीर्थांत विद्युक्त स्नान केलें. विद्युक्त स्नान म्हळ्यार स्नान करचें नियम म्हूण आसा. हे आमी मध्वाचार्यांक गेले सदाचार स्मृतींत पळयत. घरा स्नान केल्यार खंयचे नियम आसुका, तीर्थस्नानाक खंयचे नियम आसुका, न्हंयत स्नान केल्यार खंयचे नियम आसुका पुरय आसा. तशी ते नियमपूर्वक स्नान म्हळ्यार तशी केल्यार अश्वमेध यागाचे फल मेळटा म्हूण. तशें महाविष्णूय दैत्य
दानम अंक संहार केल्यानंतर दमी सरोवराका येऊन स्नान करून पवित्रात्म जललो म्हणतात. दमी क्षेत्रानंतर कोण यात्रे बाई सरला ताणे वसोरधारा क्षेत्रा वचुका. बसोरधारा क्षेत्र थई पित्र देवतेंक प्रेतर्पण दिवन संतृप्त कोरका. तेदना विष्णू लोकांत म्हळ्यार ताका मोक्ष मेळटा म्हणून ते वसोरधारा क्षेत्रांत अष्टवसूल सरोवर म्हण आसा तेच्यान ताका वसोरधारा क्षेत्र म्हणचे. थंय तशी अष्ट वसूंक गेले अनुग्रह मेळटा म्हण. आनी एक सरोवरय थंय आसा सिंधुत्तमा म्हण. तांतू स्नान केल्यार ताका बहुसंख्याक सवर्ण नाण्य मेळटकय. पवन पवन गिवेत तशी पळय थंय पळय खंय असते क्षेत्र म्हूण सोदून वचून स्नान केल्यार जालें. वसोरधारा सरोवरांत स्नान करून थंयची पुरी यात्रा जाली नंतर भद्रतुंग क्षेत्राक येवका. थंय तशी त्या क्षेत्रांत सेवा करली म्हूण जाल्यार ब्रह्मलोक पावता म्हूण सांगून आसा. भद्रतुंग प्रवासा नंतर इंद्रालय कुमारी तीर्थ म्हूण आसा तशी थंय वचून स्नान कोरका. त्या कुमारिका तीर्थ म्हणून थंय प्रसिद्ध जाला. इंद्रलोक म्हळ्यार खंयचे स्वर्ग न्हय थंय वचून पावता तो म्हूण. कुमारिका तीर्था लागीं रेणुका तीर्थ आसा. त्या तीर्थांत सिद्धचारण प्रेरप म्हूण आसताची ब्राह्मणान त्या तीर्थ स्नान करूं का म्हूण आसा. तो चंद्राल समान कांती ताका मेळटा म्हूण. कुमारिका तीर्थ रेणुका तीर्थाचे प्रवास जाले नंतर पंचनद क्षेत्र. थंय पंचनद क्षेत्रांत पंचयज्ञ म्हळ्यार देव ऋषी नर देव ऋषी पित्र नर आनी हे पंच यज्ञ केल्यार तो महापुण्य पावता म्हूण म्हणटाचे. तशी मागीर थंय दुखून पंचनद क्षेत्रा नंतर भीमा क्षेत्रांत एक योनी सरोवर म्हूण आसा. तो योनी सरोवरांत कोण स्नान करता ताका 1,00,000 गोदान केलेलें फल मेळटा. ते योनी सरोवर भीमा क्षेत्राचे सगळेची यात्रा जाली नंतर श्रीकुंड क्षेत्र ते महाक्षेत्रांत ब्रह्मदेवाक पांय पडपाक येता गेले ते थंय गोदान सहस्र गोदान केलेले पुण्य मेळटा म्हूण. श्रीकुंड क्षेत्राची यात्रा जाले नंतर विमला तीर्थ क्षेत्रा चमकलीची. थंय विमला तीर्थांत भांगराचे बण्णाचे आनी रुपया बण्णाचे जळके सकय ते तीर्थांत कोण स्नान करता ताका सकल पाप मुक्ती जाता म्हूण म्हणटाचे. विमल क्षेत्र यात्रे दुखून वितस्ता म्हूण म्हणलेले एक तीर्थक्षेत्र मेळटा. ते वितस्ता न्हय तुय तशी स्नान करून पित्र देवतेंक तर्पण दिवका म्हूण सांगून आसा. वाजपेय महायाग केलेले पाप मेळटा पुण्य मेळटा म्हूण म्हणटाचे. वितस्ता तीर्थ ते काश्मीर आतांची काश्मीर आसा पळय थंय आसा. थंय तक्षक नाग म्हणलो नाग आसा पळय तो थंय वास करून आसा म्हणटाची. तशी तक्षकाक आश्रयभूत जावन आशिल्लें तें सरोवर तांतू स्नान केल्यार ताका वाजपेय याग केलेलें फल मेळना म्हूण सांगूं येता युधिष्ठिरा म्हूण सांगून तो नारद सांगता तागे लागीं. वितस्ता तीर्थक्षेत्रा प्रवास जाले नंतर यात्रिक वडवा म्हूण प्रसिद्ध जाल्ले क्षेत्राक वचुका. थंय एक पवित्र सरोवर आसा. सायं संध्या कालांत थंय स्नान कोरका आनी थंय चरू करून अग्नीक अर्पण कोरका. थंय दान केल्यार पितृदेवतेंक भारी तृप्ती जाता. तशी ते पुण्यक्षेत्रा वडवा पुण्यक्षेत्राचे इतिहास आसा ते सांगता म्हणून युधिष्ठिराक सान रितीरे संक्षिप्त जावन सांगता. मस्त काळामाक्षी ऋषी पितृदेवते देवते गंधर्व अनेकानेक अप्सरे गुह्यक पन्नग यक्ष सिद्ध विद्याधर चारण राक्षस मानव दैत्य रुद्र आनी पुरे ब्रह्माल नेत्रत्वारी अष्टैश्वर्य पावका म्हूण सांगून ते क्षेत्र राबून नियम व्रतानुष्ठान करून सहस्र वर्ष काल त्यांनी विष्णूक आराधन करताची. विष्णू प्रित्यर्थ जावन 7 नमुने द्रव्यान चरू सिद्ध करताची. 7 मंत्रान होम करून 7 रक्कान स्तोत्र करून सकड होमतो 7 कळ्ळें. ताजी निमती महाविष्णून तांकां अष्टैश्वर्य दिल्ले म्हूण. तशी महाविष्णू एक घडी तांकां मोडांत मिंच इल्या वरी तो दिसून अंतर्धान जालें. ह्या सप्त कारणान त्या क्षेत्राक सप्तचरू म्हणून म्हणटाची म्हूण सप्तचरू. तशी वडवा म्हणलेले क्षेत्र ते सप्तचरू म्हूण सांगून नांव जालें ताका म्हूण. मागीर ते महाक्षेत्रांत सप्तज्वाला
ज्वाले न येवचके तेणे जातला रे अग्निक सप्त ज्वालस सात जिब्बेच्यो म्हणटा पळय ताका थंय कोण अग्नीन तूं होम करतकी चेरो होम करतकी ताका 1,00,000 गोदान केल्लेले पशी चड पुण्या फल मेळटा 100 गटल्यान राजसूय याग केल्लेले फल 1000 गटल्यान अश्वमेध याग केल्लेले फल सकड मेळटा म्हण वडवा तीर्थक्षेत्राचे म्हळ्यार सप्तचिरू म्हणजे तीर्थक्षेत्र यात्रा जाल्ली नंतर मुखारसून रुद्रपद क्षेत्र थंय रुद्रपद क्षेत्रांत महादेव आसा ताका संदर्शन केल्लें म्हण जाल्यार अश्वमेध याग केलेले फल मेळटा रुद्रपदा नंतर मणिमंत पर्वत म्हण मेळटा त्या पर्वता थंय ब्रह्मचर्य व्रत करून ताजी एक रात्री थंय राबलो म्हण जाल्यार अग्निष्टोम याग केलेले फल प्राप्त जाता मणिमंत पर्वता नंतर देविका क्षेत्र थंय प्रथम जावन ब्राह्मण आविर्भाव जाल्ले थंय कळ्ळें ब्राह्मण थंय सुरवे आशिल्लीची म्हण तशी ताजे नंतर त्रिशुली क्षेत्र म्हण आसा तें मागीर प्रसिद्ध क्षेत्र थंय महादेवाल क्षेत्र तें तशी थंय नंतर कामाख्य म्हळ्यार एक रुद्र कामाख्य आजीक यात्रे वताची कामाख्य क्षेत्र म्हण सांगून थंय ते कामाख्य क्षेत्रांत रुद्रतीर्थ म्हण म्हणलेलें आसा थंय कोण स्नान करता तो सिद्धी पावता देविका तीर्थ क्षेत्रांत 4 नमूने पुण्यतीर्थ आसा यजन याजन ब्रह्मवालुक पुष्पांब त्या तीर्थांत स्नान कोरका म्हण आसा तेदना मरणकालांत कसकी सकड यातन प्राप्त जाता पळय ते पुरे सोण वतके कोणाकय मरणकालांत यातन येना थंय नाल्लेले जनाक खंय यजन याजन ब्रह्मवालुकनी पुष्पांब म्हळेले पुण्यक्षेत्रां नाल्लेले जनाक मरणकालांत कसले यातन जायना म्हण थंय दुखून 5 योजन दीग अर्ध योजन रुंद सुचे एक देविका पुण्यक्षेत्रांत ते एक वेदिक आसा कळ्ळें ते मागीर संदर्शन कोरता म्हण थंय दुखून दीर्घसत्र क्षेत्र थंय दीर्घसत्र करचे एक दिक्षा विधी ब्रह्मान घेतली गे तशें दीर्घसत्र क्षेत्र म्हणून नांव जाल्लें थंय तशी राजसूय याग अश्वमेध याग वाजपेय याग पुरे केल्लेले फल थंय प्राप्त जाता म्हण थंय दुखून विनाशन क्षेत्र ते विनाशन क्षेत्र खंय घुसवें मेरू पर्वताचे मागशीच्यान आसा म्हण म्हणटाची थंय विनशन महाक्षेत्रांत सरस्वती न्हंय अंतर्वाहिनी जाता म्हण म्हणटात थंय दुखून अंतर्वाहिनी जेवची म्हण थंय दुखून सरस्वती न्हंय होळची दिसना मागीर मुखार चमसोद्भेद शिवोद्भेद नागोद्भेद तीर्थांत ती मेळटा म्हण म्हणटाची चमसोद्भेदांत स्नान केल्यार अग्निष्टोम यागाचे फल शिवोद्भेदांत स्नान केल्यार सहस्रदेनु दान केलेले फल नागोद्भेदांत स्नान केल्यार नागलोक मेळटा म्हण म्हणटाचे थंय दुखून मुखारी शशयान क्षेत्रांत थंय तें सरस्वती न्हंयचेची तीर्थक्षेत्र तें थंय कोक्कर आसाची पळोवच्याक सारस पक्षी म्हणटात तांकां त्या पळोवच्या मांद्र शश म्हळ्यार सोंसेवरी आसताची कोक्कर तें जाल्यार सोंसेवरी आसताची म्हूण थंय शशयान सरोवरांत स्नान केलेले यात्रेक चंद्रालवरी दिसता सहस्र गोदान केल्लें महापुण्य ताका मेळटा म्हूण तशी थंय दुखून मुखार कुमारकोटी तीर्थ थंय तो जितेंद्रिय जावन नियतव्रत जावन कुमारकोटींत स्नान केल्यार थंय ताका 10,000 गोदान केलेलें पुण्य फल मेळटा कुमारकोटी स्कंदकोटी थंय दुखून मुखार रुद्रकोटींत कोटी कोटी ऋषी महर्षी रुद्रा संदर्शन करूंक आयलीच तांगेलांतू हांव सुरवेक रुद्रा पळोवका म्हूण म्हळेलें एक स्पर्धे आशिल्ले ते ताका कळ्ळें की रुद्राक तो कसो करता तो कोटी जन आशिल्ली न्हू तितले रुद्र रोपारी पुरे महर्षी लेद्रा राबून दर्शन दिलें की ताणें तशें केल्लें देखून प्रति एक ऋषी महर्षीन लेखलें की रुद्रा सुरवे हांव पळयल्लें म्हूण नानाविध जावन तांणी स्तोत्र केलें की तशी त्या तीर्थाक रुद्रकोटी म्हूण नांव जालां रुद्रकोटींत स्नान केल्यार अश्वमेध यागाचे फल मेळटा मान्य ताका सगळे कुल उद्धार जाता म्हणटात थंय दुखून मुखारी सरस्वती सागर संगम स्थानाक प्रयाण करता खंय वापस तशी थंय चैत्र शुद्ध चतुर्दशी ते दीस आयल्यार थंय येवन विष्णूला आराधन केलें भारी लायक म्हणटाची कळ्ळें कोण सरस्वती सागर संगमांत स्नान करतकी तो स्वर्ण राश दान केलेलें तितलें महापुण्य ताका मेळटा ताज नंतर मुखारी पापनाशक क्षेत्र म्हूण नांव जाल्लेलें कुरुक्षेत्रा प्रयाण करता कुरुक्षेत्राक वता कुरुक्षेत्रांत ಸ್ವಲ್ಪ दीस राबता म्हणून सांगतर आसल्यार पुरके सकल पापा दुखून तो
मुक्त जाता म्हण तसं लेख पुण्यक्षेत्र खाली कुरुक्षेत्र नाव कळल्यारी पापा दुखून मुक्त जाताच काय तशी कुरुक्षेत्रा वैरी उपचे वाऱ्याचे स्पर्श जाल्यारी पुरके महापाप येशिलय पुण्यवंतू जत्ता म्हण सांगून म्हणटाचे सरस्वती न्हंयचे दक्षिण दिक्काक द्रशद्वती न्हंयचे उत्तर दिक्काक म्हळ्यार सरस्वती न्हंय आनी द्रशद्वती न्हंयचे मध्य ಅಂತ सुचे महाक्षेत्र ते कुरुक्षेत्र थंय वचून ಸ್ವಲ್ಪ दीस पुणे वास केल्यार पुरकय थंय स्वर्गलोक प्राप्ती जाता म्हण म्हणटाचे कुरुक्षेत्रांतू यात्रेकान एक म्हयनो बिनी व्रतानुष्ठान केल्ले म्हण जाल्यार मागीर ते पुण्याक सांगता म्हणून ना कितले पुण्य मेळटा म्हण सांगून सांगच्याकची सांगताची कुरू म्हळ्यार कुत्सितम रवती ती कुरु हो पाप म्हण तस्य कुरु म्हळ्यार पाप तस्य क्षेपणात त्रायत इति कुरुक्षेत्रम त्या कुत्सित फलाचे एक कसं जाता फल कुत्सित कार्याचे फल कसं जाता पाप नव्हे त्या पापाचे संपर्काची नाश जावच्याक कारण कुरुक्षेत्र म्हणटाचे थंय वचून राबल्यारी ब्रह्मसाक्षात्कार अति शीघ्र जाता तश्चावन कुरुक्षेत्रांतू कुरुक्षेत्राक ब्रह्मक्षेत्र म्हणून नाम असं म्हण तशी आनी कसं सांगता युधिष्ठिरा कुरुक्षेत्रम गमिष्यामी कुरुक्षेत्रे वसाम्यहम कुरुक्षेत्रा वत्ता कुरुक्षेत्रांत राबता म्हण सांगल्यार पुरो स्वर्गलोक प्राप्ती जाता म्हण म्हणला न्हू आनी कुरुक्षेत्रा विशयी कसले सांगच्या असं नव्हे पक्क्यानी कुरुक्षेत्रा वत्ताव म्हण मनान तो संकल्प केला वच्चा जायना नतलरी ताका सर्व पापा दुखून मुक्ती मेळटा म्हण म्हणटाचे म्हणटना वचून थंय यात्रा करून येयला ताजी फल सांगू असो मागीर तोंडान कितली जाता म्हूण सांगून ना न्हय मागीर कुरुक्षेत्रा नंतर कुरुक्षेत्राचे द्वारपालक एकलो मचक्रुका म्हणलो यक्षस ताका पांय पोवन मागीर थंय दुखून मुखार हरिक्षेत्रा वचून प्रयाण कोरका हरिक्षेत्रांत श्रीहरीले सान्निध्यस म्हूण म्हणटाचे ते हरिक्षेत्रांत थंय परमात्माक अनन्य भक्तीन कोण अर्चन करता थंय ताका विष्णू लोक मेळटा म्हणटा ते हरिक्षेत्राक विष्णू क्षेत्र म्हूण म्हणटा थंय दुखून पारिप्लव तीर्थक्षेत्र म्हणटात त्या पुण्यतीर्थांत कोण स्नान करता तांकांय मस्त सकडी पुण्य मेळटा म्हूण सांगून म्हणटात थंय दुखून पारिप्लव तीर्थक्षेत्र यात्रा जाल्ले नंतर प्रतिवी तीर्थ म्हळ्यार एक क्षेत्र आसा थंय स्नान कोरका प्रतिवत तीर्था नंतर शालुकिनी क्षेत्र शालुकिनी तीर्थक्षेत्रांत दशाश्वमेध म्हळ्यार एक तीर्थ थंय स्नान केल्यार दश अश्वमेध यागाचे फल मेळटा थंय नंतर सर्प तीर्थ म्हूण म्हणलेले सर्पदेवी क्षेत्र थंय तर सर्पतीर्थ आसा ते सर्पदेवी तीर्थांत कोण स्नान करता ताकाय तशी नागलोक मेळटा म्हूण म्हणटाची सर्पदेवी क्षेत्राचे नंतर तरंतुका म्हळेले द्वारपालक क्षेत्र त्या महाक्षेत्रांत एक रात्री नियम व्रत सकट घेवन अनुष्ठानान थंय राबलींची म्हूण जाल्यार सहस्र गोदान केल्लेले महाफल मेळटा तरंतुक क्षेत्रा नंतर यात्रीक पंचनद क्षेत्रा वचुका थंय सुप्रसिद्ध कोटी तीर्थ आसा थंय स्नान केल्यार अश्वमेध याग केलेले फल मेळटा पंचनद क्षेत्रा नंतर अश्विनी देवतेंगेल तीर्था वचुका थंय स्नान केलेलो जन्मजन्मांत स्फुरद्रुपी जावन जातकय अश्विनी देवतेल तीर्थाक स्नान केले नंतर वराह क्षेत्र वराह रूप संदर्शन केलेलं क्षेत्र ते वराह तीर्थांत स्नान केले अग्निष्टोम यागाचे फल मेळटा वराह तीर्थ क्षेत्रा नंतर जयंती क्षेत्र थंय जयंती क्षेत्रांत सोमतीर्थ म्हळेले तीर्थ आसा तांतू स्नान केले राजसूय यागाचे फल मेळटा थंयची एक अंश म्हळ्यार अनेक तीर्थक्षेत्र आसा थंय स्नान केल्यार सहस्रधेनु दान केलेले फल मेळटा जयंती क्षेत्रा नंतर यात्रिकान क्रतशौच क्षेत्रा प्रयाण कोरता थंय पुंडरीकाले म्हळ्यार परमात्माला सानिध्य मेळटा पुंडरीक याग केलेले फलय मेळटा क्रतशौच तीर्थ यात्रे नंतर मुंजवट क्षेत्र ते मागीर तशीची ईश्वराला क्षेत्र ते स्थाणुले थंय एक रात्री राबल्यार स्थाणुले म्हळ्यार रुद्राले गणांतू तो सर्वता म्हूण म्हणटाचे ताजे नंतर मुंजवट क्षेत्रा नंतर रुक्मिणी म्हूण म्हणलेले एक तीर्थ ते लोकप्रसिद्ध पुण्यतीर्थ म्हणटाचे कोण ते रुक्मिणी न्हय सॉरी मुंजवट क्षेत्रांत यक्षिणी तीर्थ ते यक्षिणी तीर्थांत स्नान करून यक्षिणी देवतेक कोण सेव करता तो सर्व तागेले अभिलाषे सिद्ध जाता म्हूण म्हणटाचे ते यक्षिणी तीर्थ त्या पुष्कर तीर्थाक समान जावन आसचे म्हणटाची परशुरामान निर्माण केलेले तीर्थ म्हणून यक्षिणी तीर्थ
थंय स्नान करून पित्रांक देवांक तर्पण अर्चना केल्यारी अश्वमेध यागाचे फल असं म्हण. थंय मंजभट्ट क्षेत्राची यात्रा जाली. थंय दुखून रामहरद तीर्थाचे एक इतिहास असं म्हणून म्हणटात तांणी. म्हळ्यार परशुरामो प्रपंचाचे सर्व क्षत्रियाक नाश करून त्या क्षेत्रांत 5 पोंड केले की ताणें. पोंड करून तांतू क्षत्रियाले रक्तानाची 5 पोंड भरली की मागीर त्या रक्ताचे उदकानाची म्हळ्यार रक्तानाची जमदग्नीक तागेले रचिकाक तांकां पुरे जना तर्पण केले. पित्रांक संतोष केले की तुका बरी जेवो म्हणलें की कसले जेवो वर निमगी म्हूण ते दना परशुरामान थंय निमगिलेले खंय वर रामहरद तीर्थांत रब्बून ते हांव केल्लेले कार्यान तुमकां संतृप्ती आस बई म्हूण जाल्यार तुमगेले अनुग्रहा पात्र जाल्ला हांव म्हण जाल्यार म्हाका एक वर जेवका कसं न्ही म्हूण म्हळ्यार आतां कचकी कालकर्मा निमती जावन मेघलांगांत हांव निच्छावन ब्राह्मण क्षत्रिय धर्माचे क्षत्रिय धर्मारी चलतर आसाव हें आनी मेघलांगांत असले क्षात्र शक्ती येवची नाका. उपासाव ब्राह्मणांगेलवरी सदा तपस्यांत निरत जेवची तशीची तपस्या निमतीची म्हाका पूर्णानंद जेवची तशी तुमी सांगता. आनीक कसं म्हूण म्हळ्यार खूप येवन हांव क्षत्रिय कुल नाश केला. पाप भुयिश्ट जाल्ला म्हळ्यार वय न्हय. आतां तुमगेले दयेन हांव त्या महापापा दुखून मुक्ती पावका. मागीर हे 5 सरोवर हांव निर्माण केला. आतां रगत भरला जाल्यार सर्व पित्रांक कोण हे सरोवरांत तर्पण दिता तांणी मातृहत्या पितृहत्या दोशा दुखून मुक्त जाताचे पंचमहापातक दोशा दुखून मुक्त जाताचे म्हूण जावका. तशी हे 5 रक्त सरोवरी मुखारसून 5 पवित्र तीर्थ म्हणून लोकांत प्रसिद्ध पावका म्हणटना तागेले पित्रांक जमदग्नीक रचिकाक पुरे भारी संतोष जावन तांणी सांगता तुगेले पुराय वर आमी तूं सांगेल 3 वराय तुका अनुग्रह करताचे आमी तुगेलांतो तपस्वी अभिवृद्धी जावं क्षात्रशक्ती आनी येवची नाका म्हणून तेवय बरं आमी तुका अनुग्रह करताची. आनीक कसं म्हळ्यार क्षत्रियांक ध्वंस केलेले देखून प्राप्त जालेले पापा देखून तूं विमुक्त जाल्लो. आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार हे 5 रक्त सरोवर मुखारसून 5 शुद्धोदकाचे पवित्र सरोवर म्हूण नांव घेता. मात्र न्ही तूं सांगिल बरी कोण यात्रेक हांगा घेता हे 5 सरोवरांत न्हाता न्हावन पितृदेवतेक तर्पण दिवन संतृप्त करता तागेले क्रियेन संतोष पावताची पितृदेवते आनी ताका भूलोकांत ऐहिक सुख कसं सकट जाय म्हूण तो लेखता की ते पुरे मेळ्ळो म्हूण सांगून अनुग्रह करताचे. मागीर अवसाना नंतर म्हळ्यार मरणा नंतर स्वर्गलोकय ताका मेळची तसले अनुग्रह जाता म्हूण कुडले ते 5 रक्त सरोवर पुण्यतीर्थ जावन परिवर्तन जाले की ते रामहरद म्हूण म्हणजे ताका सीमंत पंचक म्हणूय म्हणटाची कळ्ळें. ते रामहरदा दुखून मागीर परशुरामाक थंय स्नान करून परशुराम देव पित्र तर्पण दिवन जाता परशुराम अर्चन करता. थंय देखून वंशमूल तीर्थ म्हूण आसा थंय प्रयाण करून थंय स्नान केल्यार ताका वंशोद्धारक जाता म्हूण सांगून मागीर कायशोधन म्हळ्यार तीर्थ पळय प्रत्येक तुमी तीर्थाचें नांव आयकतनाची तंतू ताजे अर्थूय आसा पळयाची तशी वंश मूल तीर्था चमकल्यार वंशोद्धारक जाता म्हूण म्हणटा पळय. मागीर कायशोधन म्हळ्यार तीर्था चमकल्यार ते अन्वर्थ कायशोधन म्हळ्यार काय म्हळ्यार शरीर शोधन म्हळ्यार शुद्ध जेवचें जाता म्हूण सांगून सगळेची पाप पुरे वचून शरीर शुद्ध जाता. कायशोधन तीर्था प्रवासानंतर अनेक लोकोद्धारक क्षेत्र म्हूण आसा ते लोकोद्धारक क्षेत्र म्हळ्यार हिरण्यकशिपून एक अंत महाभारतांत असुरान पाताळा वेल्लेले भूमंडल म्हूण आसा खंयचे असुर तो हिरण्याक्षान पाताळा वेल्लेले ते भूमंडलाक हेंची क्षेत्रांत महाविष्णून वयर हाडलेले खंय तशी लोकोद्धारक क्षेत्र म्हणजे म्हळ्यार भुंयक उद्धार केलेले म्हणून ते लोकोद्धारक क्षेत्रांत तय्यसूचे तीर्थांत कोण स्नान करता तवय तशीची पुराय जना उद्धार करता म्हणून बंद बांधवांक वंशाच्या पुरे उद्धार करून तवय उत्तम लोक पावता म्हणून लोकोद्धारक तीर्थक्षेत्र यात्रा जाली नंतर सुप्रसिद्ध जावन आशिल्ले श्री तीर्थक्षेत्र म्हूण आसा थंय प्रयाण करता. थंय श्री तीर्थांत थंय स्नान करली म्हूण जाल्यार संपत समृद्धी जाता म्हळ्यार नाम श्री तीर्थ श्री म्हळ्यार संपत समृद्धी जाता. थंय दुखून मुखार कपिला तीर्थ म्हळ्यार क्षेत्र ते
यात्रे एकाला रे ब्रह्मचर्य व्रत कोरका जितेंद्रिय जेवका अनुष्ठान कोरका आहारांतो नियम सुका मन शुद्ध सुका यात्र करताना हे 5 विषय मुख्य जावन सुका हे नियम अनुसार कोरून कोण कपिला तीर्थांत स्नान करत की तो कपिला गोवू कपिला वर्ण म्हळ्यार ते म्हणे तांबडी वर्णाची एक गाय त्या गायक दान करतना त्या कपिला म्हळेल गोवाची तळी मेळची भारी अप्रूप ते दान करले भारी श्रेष्ठ म्हणतात तसल पुण्य ताका मेळटा म्हण ताजी नंतर मुखारसून सूर्यतीर्थ क्षेत्र म्हणस कोण जितेंद्री जावन सूर्यतीर्थांत स्नान करता आणि तेदन निराहार व्रतार सुका सूर्यतीर्थांत स्नान करतना तेदन ताका अग्निष्टोम याग केलेलं फल मेळटा मुखारसून सूर्यलोकय मेळटा ताका तशी मागीर गोभवन क्षेत्रांत स्नान करून गोभवन क्षेत्र आसूचे गोभवन तीर्थांत स्नान करून केल्लो सहस्र गाय दान केलेलं फल ताका मेळटा गोभवन तीर्थक्षेत्रा नंतर शंकिनी तीर्थक्षेत्र ताका देवी तीर्थ म्हणून म्हणटाची जन्मांतरांतू बारी चंदू जतकयतो तशी शंकिनी तीर्थक्षेत्रा प्रवास जाल्या नंतर आरंतुक तीर्थ म्हणस आरंतुक तीर्थाक एकलो यक्षो अधिपती कೈ आरंतुक तीर्थ सरस्वती न्हंयची तीरार आसना तांत कोण स्नान करता ताकाय अग्निष्टोम याग केलेलं पुण्य मेळटा मागीर ब्रह्मावर्त तीर्थक्षेत्र वचुका ब्रह्मावर्त तीर्थांत कोण स्नान करता ब्रह्मलोक ताका प्राप्त जाता म्हण थंय दुखून सुतीर्थक क्षेत्र म्हणस सुतीर्थक क्षेत्र नांवां सांगल्या बरें तांचो देवतेंगेल सानिध्य आसकय देवपित्रांक थंय स्नान करून अर्चन करता खंय तीर्थक्षेत्रा चमकला रे देवतर्पण पितृतर्पण दिवो का म्हणस खंय चमकला रे आतां कितले जन विंगड प्रयागराज काशी गंगेन तूं हांगा थंय पुरे वतात न्हय थंय वचून पळय पुरे पिंड पित्रांक पिंड कार्यक्रम करून येता पळटांनी तशी पिंडदान करून येताची तशी देवपित्रांक अर्चन केला रे कितले की अश्वमेध याग सकड केलेलं फल मेळटा म्हणून म्हणटाचे ताजे नंतर अंबुमती न्हंय ताजी लागींची हे सुतीर्थ आशिल्ली देखून ताका श्रेष्ठ तीर्थ म्हणून म्हणचे थंय दुखून काशीश्वर तीर्थांत कोण स्नान करता थंय ब्रह्मलोक प्राप्त जाता ताका ताजे लागींची काशीश्वर तीर्थ लागीं मात्र तीर्थ कोण मात्र तीर्थ स्नान करता तांकां सत्पुत्र जन्मा येताची अपार ऐश्वर्य मेळटा म्हण मात्र तीर्थांत स्नान करून मागीर सीतवन तीर्था वचुका तीर्थक्षेत्रांत त्या सीतवन तीर्थक्षेत्रांत यात्रा केल्ले री थंय मेळची एक अपूर्व फल विंगड खंयची तीर्थक्षेत्र यात्रेकय मेळना खंय त्या क्षेत्रा चमकल कुडले यात्रिकू परम पावन जाता शुद्ध जाता म्हण थंय मुंडन करून घेवचें म्हणस कोण थंय सीतवन क्षेत्रांत मुंडन करून घेवन सीतवन तीर्थांत न्हातकी आनी मात्यार उदक आपूण घेतल्यार सई तो पवित्र जाता नल्लार तांतूय सांगका म्हणून ना तशी सीतवन क्षेत्रा लागीं श्वाविल्लो मापह म्हणून म्हळेल तीर्थक्षेत्र आसा ते श्वाविल्लो मापद तीर्थक्षेत्रांत कोण स्नान करतात तांकां भारी आनंद मेळटा निचावन थंय संन्यासी जेवच्या कितली जन येताच मुंडन करून संन्यासाश्रम घेवन यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारण समाधी ही अष्टांग योग म्हणटाची हाजी निमती जावन थंय कडेरी पवित्र आत्म जावन मुक्त जाताची म्हूण ताजे नंतर दश अश्वमेधिक म्हणलें एक तीर्थ तेंचे क्षेत्रांत खंयचे सीतवन क्षेत्रांतूची श्वाविल्लो मापह तीर्थ मागीर थंय संन्यास घेवचे मागीर दशाश्वमेधिक म्हणलें तीर्थ तांतू स्नान केलें रे दश अश्वमेध केलेलं पुण्य थंय दुखून मानुष तीर्थ क्षेत्र थंय मानुष तीर्थ म्हण ताका नांव येयलें एकाणेस म्हणटाचे त्यांनी नारदो सांगता व्याधू कृष्ण मृग मार्चिक तीर धांवडांक घेवन येयले खंय ते कृष्ण मृग पुरय धांवन येवन वो मारतामकां म्हूण सांगून त्या मानुष्य सरोवरांत तांणी उडलींच उडले कुडले तांणी पुरे मनुष्य जल्लींची म्हूण सांगून तशी मानुष तीर्थांत कोण स्नान करता तांकां सर्व पापा दुखून विमुक्ती मेळटा ताजे नंतर एक ताजी पूर्व दिक्कांत मानुष तीर्था पूर्व दिक्काक एक आपगा म्हूण म्हणलेलें न्हंय आसा त्या न्हंयंत लागीं सामे अक्की म्हळ्यार आमी वरय म्हणटा चडते ताजीन केल्लेलें अन्न देवतेंक पित्रांक निवेदन करता सामे तांदूळ सामे अक्की म्हळ्यार आमी वरय म्हणटा वरय शीत करून पित्रांक देवतेंक निवेदन करता म्हणस मागीर एक ब्राह्मणाक त्या केल्लेलें अन्न कसलें एक भक्ष्य दवरून भोजन करयलें रे
एक ब्राह्मणा करल्यारी पुरकय 1 कोटी ब्राह्मणांक भोजन केलेले पुण्य मेळत त्या स्थानांतू म्हूण मुखंचे मानुष तीर्थार येद्र आसूचे ते अपगा न्हंयचे दडार आसूचे कडेन थंय मानुष तीर्थाचे पश्चिम मुखार मेळचे अपगा न्हंय ताजी दडार थंय स्नान करून एक रात्री जागरण रसल्यारी चांग म्हणून म्हणटाची आपाका नदी तीर्थ क्षेत्रा वचून जालें ताजे नंतर ब्रह्मोदुंबर क्षेत्र म्हणून मेळटा थंय ब्रह्मालय चतुर्मुख ब्रह्माल साक्षात सान्निध्य सम थंय सप्तर्षी कुंडच खंय थंय ब्रह्म सान्निध्यच न्हय ते मागीर थंय एक कपिल महर्षीले केदार तीर्थ म्हूण आसा थंय कोण स्नान करता कपिलस्य केदारम समासाध्य सुदुर्लभम म्हूण कपिल महर्षीले केदार क्षेत्र ते अत्यंत दुर्लभ जावन मेळचे म्हळ्यार पुराय जन थंय वच्चा जाता म्हूण ना कोणाकी ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಮಾತ್ರ वच्चा जेवचे योग सुखा नियतव्रत जावन थंय तो कोण तपस्या करता तो सर्व पाप नाश जेवचे मात्र न्ही ते केदार तीर्थ क्षेत्रांत केदार तीर्थांत थंय आशिल्ल्याक ताका अंतर्धान जावची एक अपूर्व शक्ती मेळटा इच्छा आसतना अंतर्धान जावचें म्हळ्यार अंतर्धान जाल्लो वापस डिस्चार्ज जाल्लो म्हणणे अंतर्धान जावची इच्छा आसतना म्हणटना इच्छा आसतना तो मोक्षा वता म्हूण सांगून थंय दुखून सरक तीर्थ क्षेत्र म्हूण आसा थंय महादेवाल सान्निध्य आसा प्रति म्हयन्याचे कृष्ण चतुर्दशी म्हणटा पळय थंय स्नान करून महादेवाल दर्शन केल्ल्या जनाक बरें जाता म्हूण म्हणटाची तशीच सरक तीर्थांत आनी रुद्रकोटी म्हणलें ताजे लागीं आसूचे पापी कुपरद ती तंतू 3 कोटी पुण्यतीर्थाचे सान्निध्य म्हूण सांगून म्हणटाची म्हूण हांगा थंय सांगून आनी हे तीर्थक्षेत्रा यात्रेचे विशय पायचे दिसाक मुंदर सोबया आजी सांगिल्ले सर्वई परमात्माले गुरूंगेले चरणांक समर्पण करता कायेनमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता आम्ही या तीर्थक्षेत्राची पुरे महिमा कोणे महाभारत सांगतना इतली पुरे सांगू बाई सणाची थंय थंय नाना तीर्थक्षेत्र यात्रा करून यो म्हणून सांगून ताका कशी वच्चू का म्हणून ताका सांगलें तशी तो चमकलो म्हणून तशी पुरे म्हणटाची जाल्यार हे तीर्थक्षेत्र इत्याक इतले आमकां काही उडगासा काही वर्णार तूय जायना तशें म्हणून लेखला रे हांव कितले की पंत सांगला कसं नाही म्हणून म्हळ्यार केलवच कडेन नांव आमकां वच्चू जायना जिब्बेन सांगला रे पवित्रत मेळटा काही कान्नान आयकला रे पवित्रत मेळटा म्हणून पण तितली काही आत्ताच्या कालांत तितले कडेन काही प्रवास करच्याक कोणाकय जायना म्हणून येता आनी कितले की सकडे कश्टा जागो वच्चा जायना ना तिलो तसले कडेन पुरे वच्चा जायना म्हणूनच तशी चमकलेले कडेन एक आयकलेले तितले पुणी आयकल्या रे चमकले तितले पुणी बरेपण मेळटले म्हणून सांगून आयकुचे कान्नान तितल्याची सर्व देवाक समर्पण.